आता मुंबईतून बातमी बघूया। नवी मुंबईमधून बातमी आहे। एबी फॉर्म वाटपाच्या मुद्द्यावरून भाजपच्या 2 नेत्यांमध्ये संघर्ष पेटलाय। आमदार मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईकांवर गंभीर आरोप केले आहेत। बेलापूर भागातील मंदा म्हात्रेंनी सुचवलेल्या 13 उमेदवारांच्या एबी फॉर्मवर जिल्हाध्यक्षांनी सही केली नाही आणि त्यांना अर्ज दिला असा आरोप करण्यात आलाय। नाईक कुटुंबाकडून जाणीवपूर्वक हा प्रकार करण्यात आल्याचा आरोप मंदा म्हात्रे यांनी केला। तर पक्षानं जे यादी दिली होती त्या 13 जणांची नावं या एबी फॉर्मवर नसल्यामुळे एबी फॉर्मवर सही नाही केली असं भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांनी म्हटलंय। तर दुसरीकडे मंदा म्हात्रे यांचा गैरसमज झाल्याचं संजीव नाईक यांनी म्हटलं। रात्रभर आम्ही त्यांच्या संपर्कात आहे, त्यांना किडनॅप केलंय, कुठे ठेवलंय, काय केलंय, की ते स्वतः गेलेत, पत्ता नाही आहे, त्यांच्यावर कुठलं पेशर आहे काही माहिती नाही आहे। पण माझं त्यांच्या ड्रायव्हरच्या फोनवरून सकाळी 7 वाजता बोलणं झाल्यावर ते बोलले 9 वाजता मी येतो, तुम्ही बोलून घ्या सही करायला। मी सगळ्या उमेदवारांना रात्रभर उमेदवार बिचारे कामाला लागले, फॉर्मची जुळवाजुळव पेपरची सगळी केली, सगळे 9ला येऊन बसले, ते आतापर्यंत बसलेले आहेत आणि कोणालाही फॉर्मवर सही करायला जिल्हाध्यक्ष आले नाही। मान्य मंदाताई म्हात्रे हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचा काहीतरी गैरसमज झाला असावा। आमचे जे अध्यक्ष आहेत राजेश पाटील साहेब हे स्वतः ए आणि बी फॉर्म त्या ठिकाणी घेऊन गेलेले आहेत। आता कुठे गडबड झाली का, कारण एबी फॉर्म हे त्यांच्याचकडे दिलेत। मी स्वतः निवडणूक प्रमुख म्हणून सर्व एबी फॉर्म चेक केलेले आहेत आणि पक्षाच्याकडे आम्ही दिलेले आहेत। पक्षाने जी यादी दिलेली आहे अनेक असे या ठिकाणी आम्ही सुचवलेले जवळपास 13-14 उमेदवारांना पक्षाने बदलायला सांगितलं, आम्हाला बदलले आम्ही त्या ठिकाणी। दरम्यान एबी फॉर्मवर सही का केली नाही या संदर्भात भाजप जिल्हाध्यक्ष राजेश पाटील नेमकं काय म्हणाले पाहूया। ते फॉर्म दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी त्या फॉर्मवर सही करणार होतो, परंतु एक कंडिशन त्या ठिकाणी होतीच, जर त्या ठिकाणी जी असलेली आपली नावं आहेत इच्छुक उमेदवारांची ती त्या प्रभारी आणि निवडणूक प्रमुख यांच्या माध्यमातून आपल्या पक्षाच्या यादीमध्ये असली पाहिजेत। पक्षाच्या यादीमध्ये नावं नसल्यामुळं मी त्या फॉर्मवर त्या ठिकाणी त्यांच्या सही करू शकलो नाही। दरम्यान उमेदवारीच्या मुद्द्यावरून मंदा म्हात्रेंनी नाईकांवर गंभीर आरोप केलेत, पाहूया। ती त्यांची स्ट्रॅटेजी आहे की सगळे नगरसेवक आपलेच असले पाहिजे, आपली लॉबी असली पाहिजे। लॉबी पक्षाचं त्यांना काही पडलेलं नाही आणि भारतीय जनता पार्टीचे तेव्हा डोळे उघडतील जेव्हा सगळे पुन्हा आलेले घेऊन जातील। मला एवढंच कळत नाही की काल मला 13 फॉर्म दिले का दिले। मग मुख्यमंत्री स्वतः बोलले संजीव नाईकला की ताईंबरोबर बसा आणि ज्या काही ते तिकीट मागतात त्या मागे पुढे करून तुम्ही त्यांना त्या तिकीट देण्यात याव्या आणि निलेश म्हात्रेला एक नगरसेवकाचं तिकीट त्याला देण्यात यावं। संजीव नाईकने तिथून हो सांगितलं आणि मी इकडे आल्यावर संजीव नाईकला स्वतः फोन केला 3 वेळा पीएला आणि त्यांना, तरी फोन उचलला नाही, आले नाहीत। आम्ही म्हटलं की जे तो पक्ष निर्णय घेईल तो आम्हाला, काही शेवटी भारतीय जनता पक्ष हा एकटा निर्णय घेत नाही। या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री काय, प्रदेश अध्यक्ष काय हे एकटे निर्णय घेत नाही, इकडे सिस्टीम आहे। आणि मंदाताई या 11 वर्ष झाले एक ज्येष्ठ नेते आहेत, आमदार आहेत, त्यांनाही माहिती आहे की भारतीय जनता पक्षामध्ये प्रक्रिया काय आहे। मला असं वाटतंय कुठला तरी गैरसमज झालेला आहे, तो दूर करू। मी स्वतः त्यांच्याशी बोलेन। नवी मुंबईमध्ये बेलापूरमध्ये एबी फॉर्म वाटपावरून नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे। मंदा म्हात्रेंकडून कार्यकर्त्यांसाठी काही जागांची मागणी करण्यात आलेली होती, मात्र गणेश नाईकांनी केवळ 5 जागा दिल्यानं नाराजीचा सूर इथं पाहायला मिळतोय। नाराज कार्यकर्त्यांचा आमदार मंदा म्हात्रेंसमोर भाजप जिल्हाध्यक्षांना जाब विचारण्यात आला। कार्यकर्त्यांच्या जिल्हाध्यक्षांसमोर प्रश्नांचा भडीमार देखील इथे पाहायला मिळाला। हम लोग जिंदगी भर से बीजेपी के लिए हैं, उनके लिए कुछ नहीं। वो मेरे हाथ में नहीं था यार सर ऐसा थोड़ी ऐका ना, परोश मला तुम्ही काय सांगितलं की तुमचं टेन्शन आहे, तुम्ही अपेंडिक्स आहे, तुम्हाला बोलले की तुमचं टेन्शन आहे। अचानक काय झालं काल? मग काय झालं? 17 फॉर्म सही करून दिला नसतं, काय सूत्र बोलते झालं? तुम्हाला 17 फॉर्म सही करून दिला म्हणून झाला ना। काय फॉर्म तुम्ही सही केला, काय एवढे अन्याय तरी नाही होला। 20-20 लाख माझ्याकडून घेते का राजेश ठाकूरनी? त्याच्याकडे पैसा नाही, तो तुम्ही त्याला देता तिकीट? हे माणसाची काय चुकली मला सांगा। इथे तिकीट ते पोरगाला आम्ही म्हणजे तू बीजेपी वाला